तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही सकाळी शेतामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, आज आम्हाला शेतामध्ये नळ्या जमा करायचं काम आहे. आता हे नळ्या ओढतोय वेद्या, तर आपल्याला आडवरोटा आणायचा आहे पूर्ण, आणि याच्या मधल्या नळ्या आहेत त्या आपल्याला पूर्ण जमा करून टाकायच्या आपला बगीचा आता पूर्ण. तर मित्रांनो, आपण आता लगेच नळ्या नाही का पूर्ण जमा करून घेणार आहे. तर आत्ता आलेलो आहे आपण, आता भरपूर टाईम लागणार आपल्याला. लगेच नळ्या जमा करून लगेच पप्पा रोटा आणणार त्याच्यामध्ये. आता पप्पा ट्रॅक्टर घेऊन येत आहे रोटा घेऊन. आता हे लगेच रोटा आणून घेणार आहे, नळ्या जमा करून घेऊया आम्ही हे सगळ्या. तर मित्रांनो, आपला पूर्ण नळ्या जमा करायचं झालेले आहेत, आणि आता पप्पा पण आले लगेच रोटा आणण्यासाठी, आणि पप्पाने चालू केलेला आहे आता रोटा आणायला. पण नळ्या जमा करून द्यायला पूर्ण, आणि आता पप्पा लागले मित्रांनो रोटा आणायला. आता आपल्याला भरपूर टाईम लागणार आहे. येत नाही पाहिजे, येत जाय नाही गोडे. तर आपण नळ्या जमा करून वरच्या आवडमध्ये टाकलेलं आहे. आता 2 आवडे त्याला, हे बघा आपण इकडे दिलेले आहेत नळ्या टाकून. इकडं आणायचे आपल्याला, अरे सगळं आणायचं आपल्याला आता. तर मित्रांनो, आपण आता जाऊया एरीकडे जायचं आपल्याला आता. तर जाऊया, काय काम झालं काय नाही काम माहिती. आता मी नव्हतं इथं, तर शेगावलं होतं. आता जाऊया आपण एरीकडे. तर मित्रांनो, पप्पाने आता पूर्ण रोटा आणून दिलेला आहेत, आणि आपण पहिलं नळ्या जमा केल्या आहेत. आता ते परत पांगून पण दिलेले आहेत. हे बघा, आपण नळ्या पूर्ण पांगून दिलेल्या आहे. पहिले यात जमा केल्या त्या. आता पूर्ण बगीचा झालेला आहे एक प्लॉट, आणि वरचा प्लॉट बाकी आहे अजून. आता ह्यो झालेला आहे पूर्ण. आणि मित्रांनो, आपण आता घरी जाणार आहे. तर आपल्याला नानाच्या शेतामध्ये जायचं, तिथं पाईपलाईनचं काम करायचे म्हणून JCB आलेली आता. तर आपण आज सगळ्यात पहिलं घरी जाऊन रोटा सोडणार आहे. त्यानंतर आपल्याला ट्रॉली गुतायची, त्याच्यामध्ये आपण पाईप आणलेले आहेत. आता ते पाईप आपल्या नानाच्या शेतामध्ये घेऊन जायची. आपल्याला तिथं डाळिंबाची लागवड करायची आहे. त्यामुळे आपण आज तिकडे जाणार आहे. तिकडे डाळिंबीची लागवड करायची आपल्याला. आपल्याला तिथं JCB आलेली पाईपलाईन करायला, तर आपण आज तिकडे जाऊया. आता इथं झालेलं आहे आपल्याला. आता वरचा जे प्लॉट आहे आपण ते नंतर चालवणार आहे, कारण आता आपल्या मागं काम लागलेलं आहे. तेच आपल्याला JCB नाली ते करून पाईप टाकायचे. आता ते वरचा जो प्लॉट आहे ते आता उद्या आणायला लागणार आहे. आणि मित्रांनो, आपण आज काही व्हिडिओ काढायला गेलेला नाही कंपनीमध्ये. तर आता आपल्याला जायचं होतं आज आपल्याला, पण आपण गेलेलं नाही आहे. तर आपण जाऊया मित्रांनो आता घरी, सगळ्यात पहिलं ट्रॅक्टर घेऊन. आता ट्रॅक्टर चला तू बाई, आपण जाऊया आता ट्रॅक्टर घेऊन तिकडं. मला पाणी प्यायचं होतं. तर मित्रांनो, आपण आलोय आता घरी, आणि आपण ट्रॅक्टर दिले आज सगळ्यात पहिलं लावून. आणि आपल्याला आता शेतामध्ये काम आहे, त्यामुळे आपण सगळ्यात पहिलं गायींना पूर्ण चारा पाणी करून जाऊ. फक्त दिवसभर बघायचं काम नाही. आपण आता गायींना पाणी पाजतोय, नंतर चारा टाकून देऊ, आणि लगेच जाऊया आपण शेतामध्ये. तर मित्रांनो, आपण आता शेतामध्ये चाललेलो पाईप घेऊ. तर आता JCB नाली झालेली आहेत, आपण आता लगेच पाईप जोडणार आहे. तर जेव्हा का चिवड समोर JCB दिसत तुम्हाला, JCB थांबलेली का व्हायची. आपल्याला टाइम झाला थोडा. तर आता लगेच आपण पाईप आतरून लगेच नाली दाबून देणार आहे. मी काढतो ना. तर मित्रांनो, आपल्याला पूर्ण पाईपलाईन झालेली आहेत, आणि आता आपण जातो मित्रांनो ट्रॅक्टर घेऊन घरी. तर आपण ठिबक केलेलं आहे आपल्याला, इथं डाळिंबीची लागवड करायची आहे वावरामध्ये. तर आता आपण हे ठिबक केलेलं आहे, तिकडं चालू आहे मित्रांनो JCB खोड काढायचं काम चालू आहे तिकडं. तिकडे JCB सध्या. तर आपण इकडं ठिबक केलेलं आहे, बघा ठिबक केलेलं आहे आपण हे पूर्ण आज. आणि मित्रांनो, आता आपण डायरेक्ट घरी जाणार ट्रॅक्टर घेऊन.
आपण जेवण नाही केले सकाळपासून आणि आंघोळ पण नाही केलेली. आता घरी जाऊन सगळ्यात पहिले जेवण करूया, नंतर आंघोळ करूया. आणि आपल्याला आता जे आपल्या इथे एरियावर कामाला येते माणसं त्यांना आपल्याला डबा पण नेऊन द्यायचा आहे. आता मी जातो मित्रांनो घरी, पप्पांच्या नंतर येणार आहे. चला मित्रांनो जाऊयात घरी. तर मित्रांनो आपलं आता जेवण झालेलं आहे आणि आपण आता परत शेतामध्ये जाणार आहे. तर मित्रांनो आपण ज्या नया काढल्या आहेत ठिबक आपल्याला लगेच त्याला नया पांगायची आहे. मग ठिबक करायचं आहे आपल्याला ते पूर्ण आता तयार आणि ड्रीप मारून लगेच पाणी सोडायचं झाडं रोल करायचे पूर्ण वावर. तर आपण आता जाणार मामान ते आल्यानंतर आता आपण ते पूर्ण नया आणून घेतलेलं आहे. पप्पा गेले आता ठिबकच्या नया शेतामध्ये घेऊन आपण जाऊया आता शेतामध्ये थोड्या वेळात. डेंजर प्रकारे चालली म्हणजे ड्रिप मारला. मित्रांनो आम्ही आलो आहे दादा घरी. तर थोडी थोडी पाऊस सुरू झालेला आहे आमच्या इकडं. तर आपण अर्धा ठिबक केलेलं आहे, लगेच पाऊस आला होता आणि आभाळ दिसलं म्हणून आपण घरी येऊन गेलेलो आहे. बघा आता थोडं थोडी भुरभुर चालू झालेली आहे. आता पप्पान ते शेतामध्ये मी आलोय पहिलं घरी आता. आणि गहू झाकायला आलतो मी, जे गहू झाकायला दिसते ते झाकायला आलतो. आणि मित्रांनो आज डायरेक्ट 3 वाजता पाऊस येतोय. 3 वाजले आता आणि 3 वाजता पाऊस चालू झालेला आहे. आता पप्पान ते काम येते नाही का वल्ले होते ते ना. आता पप्पान ते आपण ठिबक काही केलेलं नाही, त्याला ड्रीप लावणं चालू होती पण आता ते ड्रीप पण नाही झालेले लावायचे. आलोय आपण डायरेक्ट आता घरी. जर पाऊस जर उघडला परत जाऊया आपण शेतामध्ये. तर मित्रांनो एकदम खतरनाक पाऊस चालू आहे आपल्या इकडे. तर एवढं वारं ते आहे आणि पाऊस पण एवढा आहे डेंजर. आवाज येत असेल तुम्हाला. मी आता पत्रामध्ये आहे आणि घरात चावी पण वेगवेगळं राहिलेली त्यामुळे मला घरात जाता आलं नाही. ओलं झालेलं आहे मी सगळं. आणि पाऊस आता थोडाफार कमी झालेला आहे. लय पाऊस होता आणि वारं पण तसं होतं. बघा, अजून पण पाऊस चालू आहे बऱ्यापैकी. हे बघा, इकडं पण. मित्रांनो जिथलं पाऊस झालेला आहे म्हणजे झालेला नाही आहे पण लय घालालेली आहे. पाऊसपेक्षा वारं जादा होतं त्याच्यामुळे आता ओमकार काढतोय घाण गुण. गॅलरी पण धुवून काढणार देव आणि मी व्हिडिओ काढणार दिसला. पप्पा खाली झाडून काढताय. लय घाण झालेली सगळ्या गावाची माती आमची देती घाण गुण त्याच्यामुळं. मित्रांनो हे करता करता बाय टाकलेलं आहे वाकून. मित्रांनो आम्ही आता शेतामध्ये गेलतो. त्याला ट्रॅक्टर घेऊन पाठवलं, याने शॉप पण हारून टाकलेला आहे आज.
आणि वारं येत होत म्हणून त्याला शटर खाली वाढत सांगितलं. शटर मी ती वाकडं करून टाकलं त्यांना. आणि आता पोते पण वाकडं करून टाकलेलं आहे वायपर. मित्रांनो शनिवारी बी नाही काय झालं काय माहित त्याला.